ऑपरेशन टायगरमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय। शिवसेना ठाकरे पक्षाचे 9 पैकी 6 खासदार फुटले। ठाकरेंना दुसऱ्यांदा पक्षफुटीचा फटका बसला। मात्र अशा परिस्थितीत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मात्र ठाकरेंच्या सोबतच राहणार असं स्पष्ट केलेलं आहे। मात्र राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना आलेल्या मोठमोठ्या ऑफर्सवरून गौप्यस्फोट केलेला आहे। पाहूयात। शिवसेनेत पुन्हा एकदा मोठी फूट पडल्यानं राजकारणात खळबळ उडाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले। मात्र नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। फुटीर खासदारांच्या सोबत वाजे देखील जाणार का अशा चर्चा रंगल्या होत्या। मात्र झी 24 तासशी बोलताना राजाभाऊंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। खासदार असेपर्यंत ठाकरेंसोबतच राहणार अशी ठाम भूमिका राजाभाऊ वाजे यांनी मांडली आहे। मी जिथं आहे तिथं आहे, याच्यावरून माझी कोणतीही तक्रार नाही, एवढं तुमच्या लक्षात येत असेल। तेच काय बोलणार मी, परत काय सांगणार नाही। तुम्हाला ह्या ज्या खासदारांनी केलेले आरोप आहेत ते तुम्हाला म्हणायचं की खोटे आहेत सगळे, त्यांचं म्हणण्यात तथ्य नाहीये। माझं म्हणणं मी माझ्यापुरतं बोलू शकतो। मी तुमचं काय म्हणणं ते जाणून घेतो राजाभाऊ। मी माझं सांगितलं ना, मी माझ्या ठिकाणी ठाम आहे, माझी कोणतीही तक्रार नाही, मी त्या पक्षात आहे आणि मी पक्षात राहणार आहे, एवढंच मी सांगू शकतो। नाही, आज आम्ही, कारण तुम्ही आज सकाळी जेव्हा पत्रकार परिषदेला होता तर समोरच्या शिवसेनेकडनं आणखी एक दावा केला जातोय की या पत्रकार परिषदेला असणारे राजाभाऊ वाजे देखील पुढच्या 2 महिन्यात आमच्यासोबत येऊ शकतात, असा त्यांच्याकडनं दावा केला जातो। तुम्ही स्पष्टपणे हे नाकाराल का? हो, मी स्पष्टपणे सांगतो ना, मी जोपर्यंत खासदार आहे तोपर्यंत मी उद्धव साहेबांबरोबर आहे। दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी घडत असतानाच राजाभाऊ वाजे देखील सकाळीच दिल्लीत पोहोचले। त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं। मात्र संसदेच्या औद्योगिक समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आल्याचं राजाभाऊ वाजेंनी स्पष्ट केलं। इतकंच नाही तर संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून आपण ठाकरेंसोबतच असल्याची भूमिका वाजेंनी स्पष्ट केली। यावेळी खासदार संजय राऊतांनी वाजेंचं जाहीर कौतुक केलं। राजाभाऊंनी श्रद्धा आणि निष्ठा दाखवली असं राऊतांनी सांगताच वाजे काहीसे भावुकही झाले। खरं म्हणजे राजाभाऊ वाजेंचं खास कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे। ते पहिल्या दिवसापासून एकच सांगतायत की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच आहे। आत्ता ते ट्रेनमधनं उतरले, राजधानी एक्सप्रेसमधून, मीडिया त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये घुसला, तिथे त्यांचं तेच वाक्य होतं, याला आम्ही निष्ठा म्हणतो, श्रद्धा म्हणतो। अहो, खासदार का आमदार का एकादाणे जातात। आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ते आम्हाला विसरता येणार नाही। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना। उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं। हे लोक कोण जात आहेत हे? राजाभाऊ वाजे यांना वर्षभरापूर्वीच एकनाथ शिंदेंनी ठाण्यामध्ये भेटीसाठी बोलावलं होतं। त्यानंतर नाशिकला ठाण्याचे 2 लोक आले होते। आम्हाला वेगवेगळ्या ऑफर दिल्या गेल्या, मात्र आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत, राजकीय नाही, अशी भूमिका मांडल्याचं राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी सांगितलं। त्यांनी 29 ऑफर द्यायला सांगितले। राजाभाऊंनी सांगितलं माझं 24च कर्ज अजून भेटले नाही, तर कुठे 29 ऑफर तुम्ही मला कुठं देताय? माझी राजकारणाची इच्छा नाही। ते लोक माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना ते सांगितलं की आम्ही सामाजिक कार्यकर्ते, आम्ही राजकीय कार्यकर्ते नाही, व्यावसायिक कार्यकर्ते तर अजिबात नाही। तर तुम्ही आम्हाला हे बाकीचं जे ऑफर वगैरे तुम्ही जे सांगताय, विकास निधी वगैरे, विकास निधीचं आमचा काही संबंध येत नाही। दरम्यान राजाभाऊ यांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये वाजे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। वाजे यांच्या समर्थनार्थ आणि फुटीर खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। वाजे घराण्याचं जे राजकारण आहे ते समाजकारणाच्या जीवावरती आहे आणि वेळोवेळी भाऊ असतील, त्याचनंतर भाऊंचे वडील सन्माननीय प्रकाश भाऊ वाजे असतील, हे वेळोवेळी ज्या वेळी लोकांना मदत पडते, गरज पडते, त्यावेळी लोकांसाठी उभे असतात आणि हे घराणं वेळोवेळी सर्वांना मतदारसंघात मदत करत असतं। आणि असे कुठल्याही प्रकारची ऑफर आली, विकास कामांची ऑफर आली किंवा काही वेगळ्या प्रकारच्या ऑफर जरी आल्या तरी अजूनपर्यंत वाजे घराण्याला विकत घेण्याची सामर्थ्य ह्या विश्वात सध्या तरी कोणाची नाही आणि असा अजून मायकलाल जन्माला आला नाही। राजाभाऊ वाजे यांनी ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचं कौतुक होतंय। सोशल मीडियापासून ते कार्यकर्त्यांपर्यंत राजाभाऊच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे।
आपल्याला कधी आणि कशा ऑफर दिल्या होत्या हे वाजेंनी सांगितल्यामुळं ऑपरेशन टायगरचा प्लॅन खूप दिवसांपासून आखला जात होता हे मात्र निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.